घरात राहून मी काय करते चला तर सांगते. दुपारी बाळाला जेवण देऊन सगळ्यात आधी 1 महिन्यापासून जमा झालेली साय मी दही टाकून जमा करायला ठेवून दिली. जितकी साय या मिक्सी मध्ये टाकली ना तितकंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि तोपर्यंत मिक्सर मध्ये हलवायचं जोपर्यंत मिक्सर असं शेकी शेकी नाही होत. शेकी शेकी झालं म्हणजे त्याच्यामध्ये अशी लोणी जमा झाली. त्यानंतर त्या लोणीचा गोळा घ्यायचा, एका बाजूला ठेवायचा ज्यामध्ये आपल्याला तूप काढवायचं आहे आणि बाकीचं उरलेलं ताक एका साईडला काढून ठेवायचं. सेम प्रोसिजर रिपीट करायची जोपर्यंत आपलं पातेलं खरकटायला नाही येत. रिपीट अँड रिपीट, रिपीट अँड रिपीट, तेच करायचं तेच करायचं तेच करायचं. मग त्यानंतर काय, त्यानंतर चालू करायची चिमणी आणि हो आपलं हे जे लोणी काढलेलं भांड आहे ना आपलं मीडियम टेम्परेचरवर सेट करून हात धुवून घ्यायचे. हो 5-5 मिनिटांनी त्याच्याकडे लक्ष देत राहायचं. तुपाचा कुठं वास असतो का, सुगंध असतो, तो घ्यायचा असतो. एवढं काम केलंय म्हणून आहे ना आता पोटपूजा पण करून घे. फ्राईड राईस आणि ताक. तर आपण हे जे केलंय ना याला ढवळत बसायचं वेळोवेळी येऊन जोपर्यंत हे असं काही दिसायला नाही लागत. असं दिसलं की गॅस बंद कर आणि याला ओतून घे आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायचं.